सध्या मी इंदापूर नजीक असणाऱ्या कशोणी गावाजवळ आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता भीषण ट्रक दुर्घटना झालेली आहे। हा ट्रक जो आहे मुंबईच्या दिशेकडून रत्नागिरीच्या दिशेकडे जात होता, मात्र अचानक ट्रकच्या समोर एक जनावर आल्या कारणास्तव ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबला आणि ब्रेक दाबल्या कारणास्तव हा ट्रक जो आहे तो अचानक रस्ता सोडून या ठिकाणी या खाली रोडच्या खाली कलंडलेला आहे। सुदैवाने या ठिकाणी जीवितहानी जी आहे ती होताना टळलेली आहे, कारण का आपण पाहू शकतो याच ट्रक ज्या ठिकाणी कलंडलेला आहे त्याच्या बाजूलाच लोकवस्ती आहे। सुदैवाने हा जो ट्रक आहे हा लोकवस्तीमध्ये गेला नाही आणि त्या ठिकाणी कुठलाही नागरिक या ठिकाणी नव्हता, यामुळे या ठिकाणी जीवितहानी झाली नाही आहे। आपल्यासोबत या संदर्भामध्ये बोलण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक आहे ढाकणे साहेब। ढाकणेजी काय सांगाल एकंदरीत? सकाळी 7:30च्या सुमारास या ठिकाणी अपघात झाल्याची माहिती मिळाली होती। आम्ही पावणे आठ वाजता आम्हाला माहिती भेटली आमच्या ट्रॅफिक पोलिसांना। त्याच्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळी या ठिकाणी दाखल झालो। या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा जीवितहानी वगैरे झालेला नाही आहे। चालकाकडून माहिती घेतली असता चालकाने सांगितलं की वाटेवर जनावर आडवा आल्यानंतरनं त्याचं नियंत्रण सुटल्यामुळं रस्त्याच्या कडेला जाऊन वाहन पलटी झालेलं आहे। या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही आहे। चालकाला पण कुठल्याही प्रकारचं दुखापत झालेलं नाही आहे। चालक सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया माणगाव पोलीस स्टेशन सुरू आहे। अधिकचा तपास माणगाव पोलीस स्टेशन करत आहेत। आपण पाहतोय मोठी जी आहे ती दुर्घटना जी आहे ती या ठिकाणी टळलेली आहे। हा ट्रक जो आहे तो थेट रस्ता सोडून खाली कलंडला, मात्र सुदैवाने या ठिकाणी कुठलाही नागरिक नव्हता, कारण काही लोकवस्ती आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी लोकांची घरं आहेत आणि त्याच घराचे ते हा जो ट्रक आहे कलंडलेला आहे। घराचा पत्रा देखील या ठिकाणी तुटल्याचं चित्र एकंदरीत पाहावयास मिळत आहे। मात्र सुदैवाने कोण नसल्या या ठिकाणी कोण नव्हतं, त्यामुळे मोठी जीवितहानी जी आहे ती या ठिकाणी जी आहे ती टळलेली आहे। आपण एकंदरीत पाहिलं मुंबई गोवा महामार्गावरती अशा पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अपघाताचं सत्र जे आहे ते सुरूच आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंतसह राज वैशंपायन, TV9 मराठी, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।